सोलापूर जिल्ह्यासह धाराशिव जिल्ह्यातील सीमावर्ती भागात दहशत निर्माण करणाऱ्या वाघाला पकडण्यासाठी वन विभागाने जोरदार मोहीम सुरू केली आहे। मागील काही दिवसांपासून बार्शी तालुक्यातील ढेंबरेवाडी आणि येडशी घाट परिसरात वावरत असलेल्या या पट्टेदार वाघाचा ठाव ठिकाणा अखेर ट्रॅप कॅमेऱ्याच्या सहाय्याने सापडला आहे। मागील 2 दिवसांपासून वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी दिवस रात्र वाघाचा शोध घेत होते। ट्रॅप कॅमेऱ्यांमधून मिळालेल्या पुराव्यांवरून वाघाचा नेमका पत्ता सापडला आहे। आता वाघाला बेशुद्ध करण्यासाठी प्रोजेक्टाईल गनचा वापर केला जाणार आहे। तज्ञ शार्प शूटर अजय मराठे हे बेशुद्धीचे इंजेक्शन वाघाच्या मांडी किंवा खांद्यावर फायर करणार आहेत। चंद्रपूरच्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील 10 तज्ञांची विशेष टीम या मोहिमेत सहभागी आहे। त्यांच्यासह सोलापूर आणि धाराशिव वन विभागाचे कर्मचारी मोठ्या प्रमाणावर कार्यरत आहेत। वाघाला यशस्वीरित्या बेशुद्ध केल्यानंतर त्याला पिंजऱ्यात ठेवून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सोडलं जाणार आहे। या मोहिमेसाठी येडशी घाटातील परिसरात मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। तसंच स्थानिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। मिशन यशस्वी होईपर्यंत सगळ्यांनी संयम बाळगण्याचं आवाहन करण्यात आलं आहे।